मॉर्निंग. आणि माझी तर चांगलीच हाऊस फुटलेली बॅचलर लाईफ. फक्त एक दिवस आणि अजून पण ह्या दोघी जण झोपलेल्या आहेत आणि मी 6 वाजेपासून उठलेली. माझा चहा झाला आणि मी चहा पिला. मी त्यांना चहा करून दिला आणि परत त्यांनी झोपून घेतलं. सो भाई साहेब जिरली आहे माझी. बघू आता पुढे काय होतं. तर मंडळी, इथे मी घेतला होता उपमा बनवायला, कारण इथे कोणीच काहीच जेवणाचं काहीच तयारी नव्हती. मग मला प्रतीक्षाने छानपैकी कांदा, टोमॅटो आणि बॅचलर लाईफ कापून दिलं. काय केलेलं आहे पाहिलंय का? पाहिलं? ही फोडणी होती. मी फक्त तिकडे होती आणि या दोघं पण फोन मध्ये होता. आणि ही मॅगी हा ही काम करत होती. ही फोनवर बोलत होती आणि मी मस्त यांची गंमत बघत होती. आणि काम करत होती ना दीदी. ओके, मी काम करत एवढं प्रेमात बोलशील तर ती जळलेली मॅगी पण खाऊन गेला. रामा काय किचनची अवस्था आहे. भेंडी चायला एक स्वरात आई तू भेंडी काय आता मी बनवणार आहे मस्त पैकी काय उपमा. हे बघा, म्हणजे झालं मला घरी बी आराम नाहीये. म्हटलं इथे जरा बॅचलर लाईफ जगू, आईचं खाऊ. बॅचलर मध्ये खायला बनवायला लागतं भाई साहेब. बघा इथे पण मलाच जेवण बनवायला लावलं यार. सुंदर बनवते ना तू छान बनवते. आणि गाईस, आता आमचे ब्लॉग्स आमचं काहीतरी येत आहे, सो खूप सारा सपोर्ट द्या, खूप सारा प्रेम द्या. काहीतरी आम्ही तिघं मिळून करतोय. युनिक काहीतरी केलेलं आहे. युनिक. हम प्रेम कहानी नहीं करेंगे. येस, हम तो झलक करते हैं. हमारी झलक दुनिया से अलग. यालाच म्हणता ना बाई नाशिक पॅटर्न. चला आता तुमच्या गडबडीत माझी फोडणी जळायची. बाय. गाईज, बॅचलर लाईफ मध्ये तुम्हाला सगळं ऍडजस्ट करावं लागतं. म्हणजे हे पाहिजे ते पाहिजे हे नाटकं बिलकुल नाही चालत. तर आता छान वेगळी इथे माझा उपमा रेडी झालेला आहे आणि आम्ही एकाच प्लेटमध्ये खाणार आहे. कारण जास्त भांडे बनवले म्हणजे मग ते जास्त धुवायला लागणार. त्यामुळे आम्ही एकाच प्लेटमध्ये खाणार. सो भारी वाटतंय, मला तर छान वाटतंय यार. अशी भूक लागतीये, मग काही काही नवीन नवीन गोष्टी बनवतोय. तुमच्या नावाखाली माझ्याकडनं कामं करून घेतात. चाला घरी बी कामं करा, बॅचलर राहून पण कामं करा. काय नशीब आहे सांगत, कधी आरामाचे दिवस येतील मला काय माहिती. काय बोलली का दीदी? काय बोलली का? तू व्हिडिओ काढू नको यार बाबड्या. आमची सिरीज पोस्ट झालेली आहे, लवकर जा आणि बघा. आणि मी यूट्यूबला पण टाकणार आहे. सो यूट्यूबला पण तुम्हाला बघायला भेटणार आहे, पण आज नाही उद्या. आणि आज तुम्हाला आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला जसं तुमची पुरणपोळी, प्रतीक्षा मंडलिक आणि स्वर राजपूत ऑफिशियल ह्या इंस्टाग्राम चॅनलला बघायला भेटेल. सो जा, स्टे ट्यून गाईज. सकाळी मी किचन आवरलं होतं. आता यांना सांगितलंय मी किचन भांडी टाकते पळून दे, जाऊन दे. ऐक ना, मी तुझ्यासाठी किचन आवरलं ना. तरी बोलणार का? तू असं पातळं ठेवणार. डन. ठीक आहे. ओके घे. ओके. असं टेक नाही तू घे, असं टेक घे आणि तू ओरड बोलणार. मी चहा बनवते, कोण कोण घेणार? येस बाबड्या, येस. डन डन डन. मी बोलणार मी. तू बोलणार तू काय बोलणार? तिला भांडणाचा आवाज येणार. मग मी बोलणार तू का बोलली? लगेच स्वरात पळत पळत येणार. ओके डन. गाईज, आमचं सिरीज शूट झालेलं आहे कम्प्लीट आणि मी आता घरी जायला निघालेली आहे. खरंच 2 डेज एकदम छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं? एकदम छान, मस्त एकदम. म्हणजे ना एक्सपिरियन्स खूप छान होता. बट एक गोष्ट आहे, जसं मुलांना असं वाटतं, अरे चुक नाही, ऐका असं असतं ना, लोकांना वाटतं की औरत ही औरत की दुश्मन आहे. भाई, माझं पोट दुखेस तोपर्यंत कुत्र्यांसारखी हसलीये मी 2 दिवसामध्ये. असं काही नसतं की दुश्मनी. भाई, मुलींचीच फ्रेंडशिप चांगली आहे. काय वाटतं? मला नाही वाटत गाईज. एकदम लिटरली सांगते, यांनी मला एवढं राबून घातलेलं आहे ना ह्या
काय म्हणता या शूटच्या नावाखाली बाई घरी तर मला राबवून घेता, इथे पण यांनी राबवून घेतलेलं आहे मला. अक्षरशः सगळे काम मी केलेले. तसं नाही म्हणत आहे गाईज, मुलींची पण फ्रेंडशिप खूप छान असते. आणि मी नाही मग मुलांची मला तर अनुभव आलेला आहे. मुली आत्तापर्यंत बाई मला आलाय अनुभव म्हणून सांगतात. बोलली असती नावं घेऊन सांगू का? नाही इज फायनली मी घरी आली आहे आणि हाय भाई काय सुकून आहे. म्हणजे माझ्या घरात बॅचलर्स कसे आहे यार, म्हणजे कशी लाईफ आहे भाई. मला खरंच माझं ड्रीम होतं आणि ते कम्प्लीट झालं. बट यार घर ते घर असतं आणि घरात आपल्याला आपले आईवडील असो किंवा आपला नवरा असो ते आपल्याला प्रत्येक गोष्ट आणून देतात आणि आपल्याला अशी कुठल्याच गोष्टीची कमी महसूस होत नाही. तेल असतं, साखर असते, किराणा प्रॉपर असतो. तसं बॅचलर्समध्ये बाप रे बाप भाई आणि हेवा दावा खूप असतो. सो गाईज फायनली मी घरी आली आणि मला खरंच खूप कसतरी होतं आहे. म्हणजे मी रोज सकाळी 6 वाजता उठते आणि योगा वगैरे, मग माझं रुटीन, मग जेवण, मग स्वयंपाक आणि हे मॅगीन खिचडीन चहा पिऊन माझी वाट लागली आहे. सो आता मला मळमळ होते, कसं तरी होतं. मी फ्रेशअप होते आणि मग तुमच्याशी बोलते. सो गाईज मी सगळं काही व्यवस्थित आवरून घेतलं आणि पुढे बघा आता झालं होतं. आणि गाईज मला थोडासा याचा प्रॉब्लेम झालेला आहे. सो उष्णता. सो मी आणलेला आहे जेवण टायमिंगवर नाही, झोप नाही, शूट करून मी अक्षरशः 2-3 शूट लिटरली नाही सांगून दिलेले आहे. आणि मला आता 2-1 दिवस तरी आराम पाहिजे असं मला वाटतं. कारण आपण कामाच्या मागे पळतो, स्वतःकडे लक्ष देत नाही आणि मग सगळं खराब व्हायला लागतं. तर मी सकाळी बरेचसे म्हणतात की ताई तू योगाचे व्हिडिओ अपलोड कर, तर मी करणार आहे. पण त्याआधी मी काय घेते, तर ही मी आवळा पावडर घेते पाण्यामध्ये मिक्स करून. तर तुम्ही कुठल्याही शॉपमध्ये दगडू तेली म्हणा, छानचे चांगले ओरिजिनल पावडर देतील आवळा, ती पावडर घ्यायचा गुणगुण्या पाण्यामध्ये. आणि आता मला पिंपल आलेले आहे. आता मी ठरवलेलं आहे की जेही काही करेल ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेल दिवसभरात. जसं मला जमेल तसं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि लिटरली मला मी तिकडनं आली म्हणजे इतकं रुटीन खराब होऊन जातं ना आपलं. ज्यावेळेस आपण शूटला जातो वगैरे, जे मॉडेल असतील त्या रिलेट करत असतील ह्या गोष्टीला. कारण टायमिंगवर जेवण नाही, टायमिंगवर झोप नाही, काहीच नाही. त्यामुळे ॲसिडिटी आणि मला आता ऑलरेडी बीपीचा प्रॉब्लेम आहे. मला एवढा त्रास झाला अक्षरशः मी वॉमिटिंग केल्या, अक्षरशः अशी स्ट्रीमिंग होते मला का की टायमिंगवर जेवण नाही. मनासारख्या काही गोष्टी सोप घेतलेला आहे पिंपल्सवरचा. मी माझ्या इंस्टाग्रामला टाकणार आहे, तिथे जाऊन बघा स्वरा राजपूत ऑफिशियल. सो बाय बाय. माझं आयफोन स्टोरेज नेहमीप्रमाणे फुल झालेलं आहे. सो मी सगळं डिलीट करून तुम्हाला भेटते. बाय. तुम्ही बघू शकतात इथे आपली जागाच नाही आहे. डायरेक्ट कळालं, डायरेक्ट छू मंतर हो जाय. म्हणजे डायरेक्ट पूर्ण कॉट सांभाळून घेतला.